आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। मिरज रोडवरील भुयारी मार्गावर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करा। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी अपघातग्रस्त नागरिकांनी साधला थेट संपर्क। सांगोला शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्गामधून प्रवास करत असताना सांगोला शहर व परिसरातील नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागतात। वाहन चालकांना या पुलाखालून वाहन चालवताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतोय। त्याचबरोबर सततच्या पाण्यामुळे इथं मोठमोठे खड्डे पडून सातत्याने दररोज छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत। येथील काम पूर्णपणे चांगल्या दर्जाचं झालं नसल्याचं वारंवार नागरिकांनी वाहनधारकांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे। संबंधित प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे। सांगोला शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्गामधून येताना जाताना सांगोला शहर व परिसरातील नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत। काल सायंकाळच्या सुमारास याच मार्गावर अपघात झालेल्या व्यक्तीनं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी थेट संपर्क साधून या गंभीर प्रश्नावर आपण आवाज उठवून योग्य तात्काळ तो मार्ग काढावा अशी मागणी केली आहे। या मार्गावर अनेक वृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचा अपघात झाले असून दररोज अनेक लोक जखमी होत आहेत। भुयारी मार्ग झाल्यापासून वारंवार रेल्वे पुलाखालून सातत्याने होत असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे या ठिकाणी सातत्याने लहान मोठे अपघात दररोज घडतात। मिरज रोड परिसरात MIDC, सूतगिरणी, अनेक मोठे उद्योग समूह, शाळा, कॉलेजेस आहेत। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेटवरील भुयारी मार्गाची नेहमीच पाण्याच्या गळतीमुळे अत्यंत दुरावस्था झालेली आहे। भुयारी मार्गावरील रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यावर नेहमीच पाणी साचून राहतं। मोठ्या प्रमाणावर गाळ असतो। गाळामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघातास सामोरं जावं लागतं। रेल्वे पुलाखाली पाण्याचा व चिखलाचा राडाच मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचा अनेक नागरिक घसरून पडत आहेत। गंभीर प्रकारच्या इजा झाल्यास रेल्वे प्रशासनानं, नगर परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे।